राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सैतानांची संघटना आहे आणि भाजप त्याची सावली आहे। कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे। सध्या सैतानाच्या सावलीशीही लढतोय, सैतानाविरुद्धही लढू असं ते म्हणालेत। सैतानाशी लढलो तरच देश सुधारेल असं त्यांचं म्हणणं आहे। संघाच्या मागे एक मोठं मनी लॉन्ड्रिंगचं रॅकेट आहे। संघाशिवाय भाजपची अवस्था जेडीएस पेक्षाही खराब होईल। जेडीएसनं आपल्या पक्षाच्या नावातील सेक्युलर काढून टाकावं। नेते धर्मगुरू आपल्या सोयीनुसार धर्म सांगतायत असंही ते म्हणाले। सरसंघचालक 3 मुलं व्हावी म्हणतात, पण स्वतः अविवाहित आहेत असंही प्रियांक खरगे म्हणाले आहेत। प्रियांक खरगेंच्या टीकेला मंगलप्रभात लोढा आणि चंद्रकांत पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूया। त्यांचे वैफल्यताचा घोतक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष शताब्दी वर्षामध्ये आहे। विश्वात सर्वात मोठा संघटन आहे। हा काय त्यांचे वैशिष्ट्य नाही आहे। त्यांचे वैशिष्ट्य आहे की ते देशभक्तासाठी, हिंदू धर्मासाठी, भारतासाठी, धर्मरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणासाठी नेहमी काम करतात। तिथे पण असे खरगे जैसे अमानुष राक्षस प्रवृत्तीचे लोक उभे राहिले तो काय होणार आहे। भारत माता आणि राष्ट्रप्रेम हा आमचा एकमात्र निशाण आहे। ने असा खरगे जैसे लोकांचा निषेध केला पाहिजे, ने त्यांची क्षमा मागितली पाहिजे। आरएसएसला संपवण्याचा प्रयत्न ह्या देशामध्ये अनेकांनी केला। जेव्हा जेव्हा ती संपवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ती फार वाढते। ह्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हिंदूंवरचे अन्याय ह्या विषयामध्ये नेहमीच आरएसएस आणि आरएसएस पासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनाच पुढे येतात आणि त्यामुळे सर्वसामान्य हिंदूला देशात नाही संपूर्ण जगामध्ये आरएसएस बद्दल प्रेम आणि श्रद्धा आहे। खारगेंचा मुलगा काय म्हणतो यावर काही अवलंबून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।